पंढरपूरकडे प्रस्थान करते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी आहे ते गडाचे महंत शिवाजी महाराज माझ्यासोबत आहेत। बाबा काय सांगाल, अधिक काळाची परंपरा आहे, कशी परंपरा आहे दिंडीची आणि किती मुक्काम असणार आहेत? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाची ही अनादी परंपरा आहे। महंत गुरुवर्य माणिक बाबापासून ही परंपरा चालू झालेली आहे। महंत गुरुवर्य महंत महादेव बाबापासून ही परंपरा चालू आहे आणि अद्याप नियमाप्रमाणे हा दिंडी सोहळा भगवंताच्या दर्शनाला जात आहे आणि प्रत्येक मुक्कामाला सर्व ग्रामस्थ मंडळी सहकार्य करतात आणि 9 ते 10 मुक्काम पंढरपुरापर्यंत चालू आहेत, जातात आणि भगवंताला हे साकडं आहे की आमचा शेतकरी बांधव, अनेक कष्टकरी वर्ग, अनेक जाती धर्माचा वर्ग सुख शांती समाधानाला प्राप्त हो, हे आमचं साकडं भगवंताला आहे। या दिंडीमध्ये किती भाविक भक्त सहभागी होणार आहेत? या वर्षी तर अनुकूल परिस्थिती आहे, 10,000 तरी असतात, इथंच 10,000 जमलेत। आता पुढे किती राहतील हे आम्हाला काही सांगता येत नाही, सांगू शकत नाही। गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी आता पंढरपूरकडे मार्गक्रमण करते। 10,000हून अधिक भाविक भक्त यामध्ये सहभागी होणार आहेत असं शिवाजी महाराज यांनी सांगितलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।